मी रामभाऊ बागल ऑफिशियल पेज व रामबान यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्र, आपण आज जी मागच्या 2 दिवसामध्ये घडलेल्या ट्विटवर आपण आज चर्चा करणार आहे। सांगोल्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि सांगोला मतदारसंघात त्याचा परिणाम काय आहे, हा सगळ्या गोष्टीचा आज आपण या ठिकाणी उहापोह परत एकदा करणार आहोत। आणि नक्की याचा कोणाला तोटा कोणाला फायदा या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करणार आहे। या ठिकाणी सुरुवातीला आपण एक गोष्ट आता समजून घेऊया की महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हेच उमेदवार असणार आहेत, हे आता जवळपास निश्चित झालंय। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटाचा त्याग करून त्यांनी शिवसेना उबाटा गटामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याला जवळपास तुतारी फायनल झालेली आहे। अशी हितली महाविकास आघाडी व महायुतीची परिस्थिती आहे। आणि यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा गेल्या वेळेस महाविकास आघाडी सोबत होता, तर महाविकास आघाडी सोबत असलेला शेतकरी कामगार पक्ष उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर अपक्षच ते लढणार आहेत। शेतकरी कामगार पक्षानं जवळपास आता महाविकास आघाडीतून बाहेर पडायचा निर्णय घेतलाय। पण याचे निश्चित परिणाम काय, हे तिरंगी लढती होतीलच, पण याचबरोबर आणखीन काही उमेदवारही त्या ठिकाणी असणार आहेत, काय अपक्ष काय, पण प्रमुख तिरंगी लढती आहेत। आणि हा मतदारसंघ सुरुवातीला आपण थोडासा समजून घेऊया। सांगोला तालुका पूर्ण 94-92 गावं आणि त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील 14 गावं असा मिळून हा पंढरपूर सांगोला मतदारसंघ आहे। आणि या मतदारसंघामध्ये आज आपण गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये खरं पाहिलं तर शहाजी बापू पाटील हे 700 आणि वर काहीतरी अगदी थोड्या निसटत्या मतानच विजयी झाले होते। शहाजी बापूंनी गेल्या 5 वर्षात आपण विकास कामं केली आणि जवळपास 5-5.5 हजार कोटीची विकास कामं केली असं त्यांचं मत आहे। या कामाला लोकांच्या बाबतीत करून गेलेला प्रतिसाद असा आहे की विकास कामं करत असताना शहाजी बापूंचा कमिशनचा त्यांच्यावरचा जो आरोप आहे तो सरसकट आहे। कुठल्याही कार्यकर्त्यांकडून त्यांनी कमिशन घ्यायला सोडलेलं नाही असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे। आता हे खरं का खोटं हा विषय लोकांचा आहे आणि लोकांमधून हा विषय चर्चेचा आहे। आणि त्यामुळं या कामांमध्ये दर्जा राहिला नाही असं मत आहे की जे पूर्वीची कामं म्हणजे एक साधा रस्ता पांढरा रस्ता काळा केला म्हणजे विकास झाला असं नाही, असं लोकांचं म्हणणं आहे। तर त्याचबरोबर शहाजीबापू पाटलांनी एक आरोप या ठिकाणी भूमिका मांडली की मी टेंभू म्हैसाळचं पाणी आणलं, नदीत पाणी आणलं, ह्या गोष्टी त्यांनी आज सांगतायत। नदीत पाणी होतं, गोष्ट खरी आहे, टेंभू म्हैसाळचं पाणी आलं, हेही गोष्टी खरी आहेत। पण यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी करण्यामध्ये बाबासाहेब शहाजीबापू पाटलांचा किती सहभाग आहे हेही पाहणं खूप महत्वाचं आहे। कारण या ठिकाणचे कॅनॉल बनवणं, उपसा सिंचन बनवणं हे सगळं जरी असलं तरी यामध्ये बऱ्यापैकीचा सहयोग हा गणपतराव देशमुखांचा आहे, हे या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल, मान्यच करावं लागेल। शहाजीबापू पाटलांनी दरवाजा ओपन केला किंवा कुठली तरी दारं उघडली आणि पाणी सोडलं म्हणजे पाणी आलं असं नाही, तर त्या ठिकाणचा तो त्यांच्याकडे आलेला योगायोगाचा भाग समजावा लागेल। आणि ह्या गोष्टी बघत असताना शहाजीबापू पाटलांकडे एक गोष्ट लोकांकडून काही जाणकारांचं मत असं आहे की जर तुम्ही टेंभू म्हैसाळचं पाणी आणलं असं म्हणत असाल तर राजेवाडीचं हक्काचं पाणी तुम्ही का आणू शकला नाही, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे। आणि ते आजही आणू शकले नाहीत, मग ते आबासाहेब दीपक आबाही आणू शकले नाहीत आणि शहाजी बापूही आणू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर गेल्या वेळी नीरा धरणाच्या सर्व खालील भागातले टेल टँक भरलेले असताना तिसंगी तलावात हे पाणी आणू शकले नाहीत किंवा भरून घेतलं नाही, यासाठीचं कारण मुद्दामूनही असू शकतं आणि लोकांचा या 14 गावांमध्ये याचा प्रभाव खूप मोठा आहे। तिसंगी तलावाच्या गेल्या वेळी पाणी न भरल्यामुळं तुम्ही या ठिकाणी खूप मोठा नुकसान झालं आणि हे शहाजी बापूंच्या आणि आबांच्या कर्तृत्वामुळे झाले असा लोकांचा सरळ सरळ आरोप आहे। आणि ही गोष्ट खरी आहे
त्यामुळं शहाजी बापू जे जे विकास कामाच्या संदर्भातले दावे करतायत त्यावर प्रतिदावे म्हणून लोकांकडे हे पुरावे म्हणून येत आहेत. आता ही बाजू एक झाली की शहाजी बापूंच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विकास कामं केली असतील तर तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळेल का? तर एक गोष्ट आहे की कमिशन घेत असताना, कार्यकर्त्यांना कामं देत असताना सोबतचा कार्यकर्ताही दुखावला गेला आणि त्याचबरोबर शहाजी बापूंनी विरोधकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकांनाही कमिशनवर कामं दिली आणि त्यांचाही परिणाम अगदी उलटा झालाय की जे गणपतराव देशमुख साहेबांच्या विरोधातलं जे मतदान होतं ते मतदान नेहमी शहाजी बापूंना मिळायचं, ते 60-70 हजाराच्या जवळपासचं असायचं. पण एक गोष्ट झाली की यामध्ये खूप मोठा आता फरक पडलेला आहे, त्यामध्ये खूप मतदान मायनस झालेलं आहे. मग त्यातलं शिवसेनेचं 1000-1500 मतदान आणि शहाजी बापूंच्या सगळ्या ह्या कलेमुळं किंवा कर्तृत्वामुळं एक झालेलं मतदान हे जवळपास विरोधात झालं. तर गेल्या वेळेस शहाजी बापूंना येण्यासाठीचं जे बळ मिळालं त्यामध्ये अनेक शेकाप मधल्या लोकांचं फुटून शहाजी बापूंना मिळालेलं समर्थन असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य असतील ते शहाजी बापूंच्या सोबत होते आणि दीपक आबांचा जो 20-25 हजाराचा गट्टा होता तो शहाजी बापूंच्या बरोबर होता, तरी सुद्धा निसटता विजय त्यांना मिळाला. आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. या ठिकाणी तर आता शहाजी बापूंच्या विरोधात काही डोंगर झाडी हा जरी डायलॉग प्रसिद्ध झाला असल्या आणि देशभर बापू प्रसिद्ध झाले असले तर त्याचे उलट परिणाम मात्र मतदारसंघावर झालेले आहेत, हे मात्र इथं नाकारून चालत नाही. ही सगळी परिस्थिती असताना आता आबासाहेबांनीही स्वतः दीपक आबासाहेबांनीही या ठिकाणी रणशिंग फुकलेला आहे आणि उद्याच्या काळात दीपक आबा साळुंके पाटील हेही इथं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मशाल हाती घेऊन उभा आहेत. या दीपक आबांचा या मतदारसंघामध्ये जवळा आणि कोळा या गटामध्ये प्रभाव आहे, परंतु इतर तालुक्यामध्ये खूप मोठा प्रभाव आहे असं नाही. तर दीपक आबांचे स्वतःचे वैयक्तिक असलेली ते 20-25 हजार मतं आणि जी जरांगे फॅक्टर किंवा जात फॅक्टर यामुळं जी मतं वर्ग होणार आहेत, शहाजी बापूंपासून सत्ताधाऱ्यांपासून दुरावणार आहेत, त्यामधला एक फायदा दीपक आबांना होऊ शकतो हे मात्र या ठिकाणी नक्की आहे. पण दीपक आबांचा जो दावा आहे की माझ्यामुळं पूर्वी शेकाप सत्तेमध्ये येत होतं किंवा शेकापचा आमदार झाला आणि मीच गेल्या वेळेस बापूंबरोबर होतो म्हणून बापू आमदार झाले, जरी बापूच्या सोबत घेऊन बापू आमदार झाले असले तरी शेकाप सोबत जाऊन शेकापचाही फायदा आबांना झालेला आहे. म्हणजे तो शेकापचा फायदा असा की काही जिल्हा परिषद सदस्य होण्यामध्ये आबाला फायदा झालेला आहे, त्याचबरोबर सांगोला नगर परिषदेमध्ये त्यांना सहभाग मिळाला, त्याचबरोबर सांगोला साखर कारखान्यामध्ये दीपक आबा साळुंके पाटलांना गणपतराव देशमुखांच्या सहयोगाने गेली 20 वर्ष सत्तेमध्ये येता आलं, पण तो कारखाना त्यांना चालवता आला नाही हाही आरोप लोकांचा आहे. आता एक गोष्ट आहे की अगदीच विधान परिषदेच्या आमदारकीपर्यंत सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा फायदा त्यांना झालेला आहे, हे नाकारून चालत नाही. पण उठावदार काम विधान परिषदेचे सदस्य असतानाही आबांकडून झालेलं नाही. परंतु एक सामान्य कार्यकर्त्यातून बोललं जातं की खटक्यावर बोट जाग्यावर पलटी ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. आलेल्या कार्यकर्त्यांविषयी ते अगदी काम करण्यासाठी आग्रही असतात आणि त्यासाठी अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करतात. त्यामुळं अधिकारी वर्गामध्ये बापूंच्या दीपक आबांच्या विषयीची थोडीशी नाराजी नक्कीच आहे. त्याचबरोबर लोकांमधून किती सहभाग मिळतोय हेही महत्वाचं आहे आणि अचानकपणे शिवसेनेनं त्यांना सोबत घेतल्यामुळे शिवसेना प्रचंड रागानं शहाजी बापूकडे पाहते. त्यामुळं सत्ताधारी शहाजी बापू व विरोधक आबा अशी ही लढत होती आणि यामध्ये शेतकरी कामगार पक्ष की जे हित प्राबल्य केडर बेस कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्त्याचा वर्ग आहे, परंपरागत गणपतराव देशमुखांचं योगदान असलेला हा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ आता लोकांना टिकवून ठेवावा लागेल असं जाणकार लोकांचं मत आहे. का तर शेतकरी कामगार पक्ष हा लोकांच्या हितासाठीचा आणि लोकांच्या प्रमाण म्हणून काम करणारा आबासाहेबांचा काम मर्यादा पुरुषोत्तम माणूस त्यावेळेस प्रतिनिधित्व करत होता आणि ते दैदिप्यमान प्रतिनिधित्व करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाला भविष्यामध्ये करावं लागेल. यासाठी या ठिकाणचा शेतकरी कामगार पक्ष हाही प्राबल्यानं खूप तर निर्णायक आहे. त्यांचंही मतदान खूप मोठं निर्णायक आहे. अगदीच म्हणलं तर गेल्या वेळेच्या 700चा जो फरक आहे हा जर आज बघितला तर आज शेकाप खूप मोठं फरक आहे. तेव्हाचे जे शेतकरी कामगार पक्षापासून दुरावलेले कार्यकर्ते होते आज ते शेतकरी कामगार पक्षासोबत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा केडर बेस कार्यकर्त्याचा संच हा आज आबासाहेबांच्या नंतर या ठिकाणी अगदीच कुठेही दुरावला नाही, तर तो एकसंघपणे देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहे. देशमुख कुटुंबियांच्या सोबत असताना एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे
की आज केडरवेस कार्यकर्त्याचा जो संच आहे आणि त्यांना जे देशमुख कुटुंबियांचं मिळालेलं साथ असेल, मग अनिकेत देशमुख असतील शिक्षण संस्था चालवत असताना, किंवा बाबासाहेब देशमुख आज सुतगिरणी चालवत असताना एक आदर्शवत दोघंही त्या ठिकाणी त्यांना मिळाले. पण एक गोष्ट या ठिकाणी आहे की अनिकेत देशमुख गेल्या वेळी अचानकच आमदारकीसाठी प्रतिनिधी म्हणून आले. त्यांनी निसटता पराभव झाला, पण त्यानंतर त्यांचा लोकसंपर्क अजिबात नाही. लोकसंपर्क नसल्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठं पोकळी निर्माण झाली आणि ते आबासाहेबांचे खरं तर दर्जेदार वारस आहे का यावर शंका निर्माण झाली, प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि मग हे सगळं होत असताना त्यांचे चुलत बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे या ठिकाणी उत्तराधिकारी म्हणून पुढे आले आणि अगदीच ज्यांचं दिसणं, चालणं, बोलणं, वागणं हे अगदी बाबासाहेबांसारखं, जसे आबासाहेब तसेच बाबासाहेब, ही एक टॅगलाईन, हुकलाईन त्या ठिकाणी सुरू झाली आणि लोकसंपर्क सुरू झाला. गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी वाडी वस्तीवर, गावात, खेड्यापाड्यात लोकांमध्ये मिसळून मिळून जो लोकसंपर्क आणि संच निर्माण केला, कार्यकर्ते चार्ज केले, या ठिकाणी विरोधकाची भूमिका सक्षमतेनं बजावली. त्या ठिकाणी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर लोकसंपर्काच्या यात्रेच्या माध्यमातून असेल, लोकसंपर्कात सुखदुःखाच्या किंवा सांत्वन भेटी असतील, त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम असतील, यामधनं बाबासाहेबांनी आपला संच उभा केला. आणि नेहमीच गेल्या 2-3 आबासाहेबांच्या निधनानंतर ज्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या झाल्या त्या ठिकाणी अगदी खुबीनं बाबासाहेबांनी ती एनकॅश करण्याचा प्रयत्न केला, नव्या जुन्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. पण इथेही एक गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये नव्याचा आणि जुन्याचा मेळ घालताना थोडासा संघर्ष होतोय. यामध्ये आता बाबासाहेबांनी नक्कीच सुधारणा करणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट आहे की दोघेही डॉक्टर आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, पण दोघांचे मार्ग वेगळे आहेत. जसं अनिकेत देशमुखांचं गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परत एकदा, पूर्वीचं लोकसंपर्क नव्हताच, परंतु त्याचबरोबर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावर फुटीरतेचा आरोप आहे आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा पुरावेही काही लोकांनी सादर केले किंवा काही लोकांनी त्याचं मतही असं म्हणलं की अनिकेत देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे विश्वासार्ह आहेत अशा पद्धतीची आहेत का, ही शंका त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. तर ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. त्यामुळं दोघेही डॉक्टर आहेत, दोघेही उच्च विद्याविभूषित आहेत. जर उद्याच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाला दुर्दैवानं पराभव पत्करावा लागला तर उद्याच्या काळात हे राजकारणात असू शकतात का, हाही मोठा प्रश्न निर्माण होईल, पोकळी निर्माण होईल, लोकांमध्ये निराशा निर्माण होईल. आज जे स्वर्गीय गणपतराव देशमुखांचं जे योगदान आहे त्या योगदानाच्या देवावर तुम्ही दोघ जण आहात. मग एक नक्कीच आहे की या ठिकाणी आज सरळ सरळ लोकांच्या मधनं मत आहे की अनिकेत देशमुखांनी थोडंसं थांबावं, एकाशेक लढत होऊ द्यावी आणि बाबासाहेबांना आघाडी द्यावी. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी जर उद्याच्या काळातले उमेदवार असतील तर नक्कीच जे वाढलेलं मतदान आहे, कारण बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एक आहे, जसं गणपतराव देशमुखावर जातीयवादाचा आरोप नव्हता तसा अगदीच बाबासाहेब देशमुखावर जातीयवादाचा आरोप आजही होत नाही. याचं एकच कारण मराठा आरक्षणाच्या वेळी त्यांनी केलेलं सगळ्यात पहिलं मुंडन असेल किंवा ओबीसी आरक्षणासोबत ही उपस्थिती असेल, परंतु याची कुठेही आपल्या अंगाला डाग न लागू देता जातीय बाब, जात कोणाला सोडत नाही पण जात फॅक्टर राजकारणात नसतो या गोष्टीची जाणीव बाबासाहेबांनाही आहे. आणि या गोष्टीचा विचार या ठिकाणी होऊन बाबासाहेब हे एक सार्वभौम व्यक्तिमत्व म्हणून पुढे येईल. त्यांच्याकडून काही कामाच्या बाबतीत सज्जड विरोध हा नक्कीच झालेला आहे आणि या ठिकाणी एक प्रबळ व्यक्ती नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात उद्याच्या काळात येऊ शकतं. शेतकरी कामगार पक्ष टिकवायचा का, तर त्याचं कारण आहे की तो केडरवेस पक्ष आहे. उद्याच्या काळात ह्या पक्षाला उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये भविष्य असू शकतं. तरुणांची साथ मिळालेली आहे. जरी गणपतराव देशमुखांनी हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला नसेल, सांगोल्यापुरतं सीमित असतील, तरी त्यावेळची ती अपरिहार्य परिस्थिती होती. पण उद्याच्या काळात बाबासाहेबांनी जर त्याचा विस्तार केला तर आमदारकीची साथ मिळाली तर हा पक्ष उद्याच्या काळात महाराष्ट्रात निर्णायक आघाडीमध्ये जाऊ शकतो, हे निश्चित आहे. आणि बाबासाहेबांना जर का उद्याच्या काळामध्ये संधी दिली तर उद्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब असू शकतात. ही एक सगळ्यात महत्वाची इथं जमेची बाजू आहे. सांगोलेकरांना ही मोठी संधी आहे आणि हा विचार आता लोकांच्या मनामध्ये येऊ शकतोय किंवा लोकांमधूनच बोलला जातोय. नक्कीच याचा विचार आज सांगोलेकरांनीही करणं गरजेचं आहे आणि नेतृत्वानेही करणे आहे. सगळ्यात महत्वाचं देशमुख बंधूंनी एकाच एक लढत देणं गरजेचं आहे. अन्यथा पेंडीचा आळा सुटला तर चिपाड सैरवैर होतात.
ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आज त्यांनी करणं गरजेचं आहे. ही एक नवीन ट्विट या ठिकाणी आलेलं आहे. एकाच एक लढत करणं आता अपरिहार्य आहे. या ठिकाणी शहाजी बापू पाटील, आबासाहेब आणि बाबासाहेब अशी उद्याच्या काळातली लढत होईल आणि यामध्ये नक्कीच वाढलेला संच, वाढलेलं मतदान, शहाजी बापूंचं कमी झालेलं मतदान, आबाच्या दृष्टीनं झालेलं डिवायडेशन, यामधून नवीन संधी शेतकरी कामगार पक्षाला निर्माण झालेली आहे. तर ती निर्माण झालेली संधी कशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये ते एनकॅश करतात हा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आणि तो त्यांनी करावा. अशा पद्धतीचे वेगवेगळे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रामबाण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.